कर्माधारे रहाटीजे, परी कर्मफळ न निरक्षिजे, जैसा मंत्रज्ञू न बधिजे भूतबाधा. कर्मयोगाचे थोडक्यात वर्णन करताना कृष्ण अर्जुनास म्हणतो, आपण आपले कर्म करीत राहावे, पण त्या कर्माच्या फलावर आसक्ती ठेवू नये. ज्याप्रमाणे पंचाक्षरी मंत्राने भूतबाधा होत नाही, तियापरी जे सुबुद्धी आपुलाल्या निरवधी, हा असताची उपाधी आकळू न सके. त्याचप्रमाणे निष्काम भावनेने आपले कर्म करण्याची सद्बुद्धी ज्याला प्राप्त होते, त्याला कर्म करीत असताना त्याच्या उपाधीपासून काहीच बाधा होत नाही. अर्जुना ते पुण्यवशे, जरी अल्पची हृदयी बुद्धी प्रकाशे, तरी अशेषही नाशे संसार भय. अर्जुना, अशी सद्बुद्धी पुण्ययोगाने थोडीशी जरी एखाद्याला प्राप्त झाली, तरी ती संसार भयाचा नाश करते. तिन्ही गुणी आवृत्त हे वेद जाणे निभ्रांत, म्हणून उपनिषदादी समस्त सात्विकते. तू हे निशंकपणे समज की वेद हे सत्व, रज आणि तम या तिन्ही गुणांनी युक्त आहेत. त्यातील उपनिषदे जी आहेत त्यांची सत्वगुणांमध्ये गणना होते. येर रजतमात्मक जेथ निरुपीजे कर्माधिक, जे केवळ स्वर्गसूचक धनुर्धरा. म्हणून तू जाण हे सुखदुःखासीच कारण, एथ झणे अंतःकरण रिगोदेसी. धनुर्धरा, वेदांच्या इतर भागांमध्ये कर्मकांड, उपासनाकांड इत्यादींचे वर्णन असल्याने ते सर्व रज आणि तम या गुणांनी युक्त व स्वर्गसूचक आहेत. त्यांनी फक्त सुखदुःखाचीच प्राप्ती होत असल्याने तू तिथे आपले मन जाऊ देऊ नकोस. तू गुणत्रयाते अभेरी, मी माझे हे न करी, एक आत्मसुखांतरी विसंबजणी. तू सत्व, रज, तम या तिन्ही गुणांच्या पलीकडे जा. मी व माझे या अहम ममतेचा त्याग कर आणि आपल्या अंतःकरणात असलेल्या आत्मसुखाचा कधीच विसर पडू देऊ नकोस. जरी वेदे बहुत बोलले, विविध भेद सुचिले, तरी आपणही ता आपुले तेची घेपे. जरी वेदात पुष्कळ गोष्टी सांगितल्या आहेत व बरेच विधिनिषेध सुचवले आहेत, तरी त्यापैकी जे काही आपल्या हिताचे असेल तेवढेच घ्यावे. जैसा प्रगटलिया गभस्ती, अशेषही मार्ग दिसती, तरी तेतुलेही काय चाली जाती सांगे मज. ज्याप्रमाणे सूर्योदय झाल्यावर अनेक रस्ते दिसू लागतात, म्हणून आपण सर्वच मार्ग चालायचे का सांग बरे. तैसे ज्ञानिये जे होती, ते वेदार्थाते विवरती, मग अपेक्षित ते स्वीकारती शाश्वत जे. त्याचप्रमाणे जे खरोखर ज्ञानी आहेत ते वेदार्थाचा विचार करतात व त्यातील शाश्वत व इष्ट विचारांचाच तेवढा स्वीकार करतात. कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन, मा कर्मफल हेतुर्भू मा ते संगोत्स्वकर्मणी. भगवद्गीतेतील या अत्यंत महत्त्वाच्या श्लोकाबद्दल माऊली म्हणतात, म्हणून ऐके पार्था याची वरी पाहता, तुझं उचित होय आता स्वकर्म हे. म्हणून पार्था ऐक, या सर्व गोष्टींचा विचार करून पाहता तुला स्वकर्मच उचित आहे. आम्ही समस्तही विचारिले, तव ऐसेची हे मना आले, जे न संडिजे तुवा आपुले विहित कर्म. आम्ही सर्व गोष्टींचा विचार करून पाहिला, तेव्हा असे मनास आले की तू आपले कर्तव्य कर्म सोडू नये, परी कर्मफळी आस न करावी आणि कुकर्मी संगती न व्हावी, हे सत्क्रियाची आचरावी हेतू विण. पण कर्मफलाची इच्छा न ठेवता आणि निषिद्ध कर्माचा अंगीकार न करता स्वकर्माचेच निष्कामपणे आचरण करावे. अर्जुन समत्व चित्ताचे, तेची सार जाण योगाचे, जेथ मन आणि बुद्धीचे ऐक्य आधी. अर्जुना, ज्या ठिकाणी मन आणि बुद्धी यांचे ऐक्य आहे, त्याच ठिकाणी चित्ताची समता राहते आणि तेच योगाचे सार आहे. तू ऐसा तै होसी, जै मोहाते या सांडिसी, आणि वैराग्य मानसी संचरेल. तू जेव्हा मोहाचा त्याग करशील, तेव्हा अशा स्थितीस पाहून तुझ्या मनात वैराग्य उत्पन्न होईल. मग निष्कळंक गहन उपजेल आत्मज्ञान, तेणे निचाडे होईल मन अपैसे तुझे. आणि मग निर्दोष आणि गहन असे आत्मज्ञान प्राप्त होऊन तुझे मन आपोआप तृप्त होईल. इंद्रियांच्या संगती जिये पसरू असे मती, ते स्थिर होईल मागुती आत्मस्वरूपी. इंद्रियांच्या संगतीने जी बुद्धी चंचल होते, ती आत्मस्वरूपाची प्राप्ती झाल्यावर सहज स्थिर होते. समाधी सुखी केवळ, जै बुद्धी होईल निश्चळ, तै पावसी तू सकळ योगस्थिती. अशा समाधी सुखात जेव्हा तुझी बुद्धी स्थिर होईल, तेव्हाच तुला योगस्थिती साधेल. म्हणे अर्जुना परियेसी, हा अभिलाषू प्रौढ मानसी, तो अंतराय स्वसुखेसी करीत असे. अर्जुना ऐक, मनात जी विषयासक्ती असते ती आत्मसुखाच्या आड येते. जो सर्वदा नित्य तृप्तो, अंतःकरण भरितो, परी विषया माझी पतितू जेणे संगे किजे.
जो सतत तृप्त असून ज्याचे अंतःकरण आत्मज्ञानाने भरलेले आहे आणि ज्याच्या संगतीने विषयांचे पतन होते, तो कामू सर्वथा जाये, जयाचे आत्मतोषी मन राहे, तोची स्थितप्रज्ञी होये पुरुष जाणे. त्या कामबुद्धीची मनातून संपूर्ण निवृत्ती होऊन ज्याचे मन आत्मसंतोषात रममाण असते, तोच मनुष्य स्थितप्रज्ञ आहे असे समज. नाना दुःखी प्राप्ती जयासी उद्वेगू नाही चित्ती, आणि सुखाची या आरती अडपैजे ना. नाना प्रकारचे दुःखे प्राप्त झाली तरी ज्याचे मन खिन्न होत नाही आणि सुखे प्राप्त झाली असता जो त्यांच्याविषयी निरीच्छ असतो. अर्जुना तयाच्या ठाई काम क्रोधू सहजे नाही, आणि भयाते नेणे कही परिपूर्ण तो. अर्जुना, त्या मनुष्याच्या अंतःकरणातून कामक्रोध सहज नाहीसे झालेले असतात आणि अशा पूर्णावस्थेत असलेल्या मनुष्यास भयाची बाधा होत नाही. ऐसा जो निरवधी तो जाण पा स्थिर बुद्धी, जो निरसुनी उपाधी भेद रहितो. असा जो परिपूर्ण मनुष्य देह प्रपंच आदी उपाधी सोडून भेदरहित झालेला असतो, तो स्थिर बुद्धी होय असे समज. जो सर्वत्र सदा सरिसा परिपूर्ण चंद्रुका जैसा, अधमोत्तम प्रकाशा माझी न म्हणे. पौर्णिमेचा चंद्र आपला प्रकाश देताना जसे हा चांगला हा वाईट हा विचार न करता सर्वांना समान प्रकाश देतो, त्याप्रमाणे तो सदा सर्वांशी समबुद्धीने वागतो. ऐसी अनवच्छिन्न समता भूतामत्री सदयता, आणि पालटू नाही चित्ता कवणे वेळे. अशा प्रकारे त्याच्या मनात अखंड समभाव व सर्व भूतमात्रांविषयी सदयता असते व त्याच्या चित्ताची समस्थिती कधीही पालटत नाही. ऐसा हरिकशोक रहितो जो आत्मबोध भरितो, तो पा जाण प्रज्ञायुक्तो धनुर्धरा. अर्जुना, असा मनुष्य जो हर्षशोकरहित असून नेहमी आत्मविचारात मग्न असतो, तोच स्थिरबुद्धी आहे असे जाण. म्हणून आईके पार्था याते निर्दळी जो सर्वथा, सर्व विषयी आस्था सांडूनिया. म्हणून अर्जुना ऐक, सर्व विषयांवरील आसक्ती सोडून जो इंद्रियांचे दमन करतो, तोची तू जाण योगनिष्ठेसी कारण, जयाचे विषयसुखे अंतःकरण झकवेना. व ज्याचे अंतःकरण विषयसुखाच्या लालसेने लाचावले जात नाही, तोच मनुष्य योगनिष्ठा प्राप्त होण्यास योग्य आहे असे समज. जो आत्मबोधयुक्तो होऊनी असे सततू, जो माते हृदयातू विसंबेना. कारण तो नेहमी आत्मज्ञानाने युक्त असून अंतःकरणात मला कधीही विसरत नाही. एरवी बाह्य विषय तरी नाही, परी मानसी होईल जरी काही, तरी साध्यंतूची हा पाही संसारू असे. जरी कोणी बाहेरचे विषय सोडून कर्मेंद्रियांना आवरून स्वस्थ बसला व त्याने मनात जरी विषयांची इच्छा केली, तरी तो जन्ममरणाच्या फेऱ्यातून सुटला असे म्हणता येत नाही. जैसा का विषाचा लेशू घेतलिया होय बहु असू, मग निभ्रांत करी नाशू जीवितासी. विष हे सेवन करताना जरी थोडे असले तरी ज्याप्रमाणे शरीरात पसरून जीवाचा निःसंशय नाश करते, तैसी या विषयांची शंका मनी वसती देखा, घातू करे अशेखा विवेक जाता. त्याप्रमाणे मनात विषयांची थोडी जरी इच्छा राहिली तरी ती सर्व विचारसमूहांचा घात करते. देखे अखंडित प्रसन्नता आथी जेथ चित्ता, तेथे रिगणे नाही समजता संसार दुःखा. ज्या चित्तात आत्मज्ञानाची अखंड प्रसन्नता असते, तेथे कुठल्याच प्रकारच्या सुखदुःखाचा प्रवेश होत नाही. जैसा अमृताचा निर्झरू प्रसवे जयाचा जठरू, तया क्षुधे तृष्णेचा आडधरू कहीची नाही. ज्याप्रमाणे उदरातच जर अमृताचा झरा उत्पन्न झाला तर त्या मनुष्याला जशी तहान भुकेची काहीच पीडा होत नाही, तैसे हृदय प्रसन्न होये तरी दुःख कैचे के आहे, तेथ बुद्धी आपैसी राहे परमात्मरूपी. त्याप्रमाणे ज्याचे मन प्रसन्न असते त्याला दुःख कसले, आणि ते होणार तरी कुठून, कारण त्याची बुद्धी आपोआपच परमात्मरूपी स्थिर झालेली असते. जैसा निर्वातीचा दीपू सर्वथा नेणे कंपू, तैसा स्थिरबुद्धी स्वस्वरूपू योगयुक्तो. ज्याप्रमाणे निवाऱ्यातील दिव्याची ज्योत कधीच हलत नाही, त्याप्रमाणे जो स्थिरबुद्धी आहे तो आत्मस्वरूप समाधीमध्ये निश्चलपणे रत असतो. ये युक्तीची कडसणी नाही जयाचा अंतःकरणी, तो आकळीला जाण गुणी विषयाधिकी. हा योगयुक्तीचा विचार ज्याच्या अंतःकरणात येत नाही, त्याला शब्दाधिक विषय आपल्या पाशात गुरफटून टाकतात. म्हणून अयुक्तपण मनाचे तेची सर्वस्व दुःखाचे,
या कारणे इंद्रियांचे दमन निके. म्हणून मनाचा अनियमितपणा हेच दुःखाचे कारण आहे आणि इंद्रिय निग्रह करणे हाच त्यावरील उत्तम उपाय आहे. म्हणून आपुली आपण पेया, जरी ये इंद्रिये येती आया, तरी अधिक काही धनंजया सार्थक असे. म्हणून धनंजया, आपली इंद्रिये आपल्या अधीन असणे यापेक्षा अधिक सार्थक ते काय आहे. देखे कुर्म जियापरी, उवाईला अवयव पसरी, ना तरी इच्छावशे आवरी आपण पेची. असे पहा की ज्याप्रमाणे कासव आपले पसरलेले अवयव स्वेच्छेने स्वतःच आवरते, तैसी इंद्रिये अपैती होती, जयाचे म्हणितले करीती, तयाची प्रज्ञा जाण स्थिती पावली असे. त्याप्रमाणे ज्याची इंद्रिये स्वाधीन असून तो म्हणेल त्याप्रमाणे करतात, त्याचीच बुद्धी स्थिर झाली आहे असे समज. आता आणिक एक गहन पूर्णाचे चिन्ह, अर्जुना तुझं सांगेन परिसपा. अर्जुना, आता ज्ञानी मनुष्यास ओळखण्याची आणखी एक सूक्ष्म खूण तुला सांगतो, ती ऐक. देखे भूतजात निदेले, तेथेची जया पाहले, आणि जीव जेथ चेईले तेथ निद्रित तो. सर्व मनुष्यास अज्ञात असलेल्या आत्मस्वरूपाविषयी ज्याला पूर्ण ज्ञान आहे आणि ज्या विषयसुखाबद्दल सर्व मनुष्यांना रुची आहे, त्याबद्दल जो निरीच्छ आहे, तैसा तो निरुपाधी अर्जुना, तो स्थिर बुद्धी, तोची जाणे निरवधी मुनीश्वर. तोच अर्जुना उपाधिरहित स्थिर बुद्धी आणि गंभीर असा योगी आहे असे समज. पार्था आणिकही परी, तो जाणो येईल अवधारी, जैसी अक्षोभता सागरी अखंडित. अर्जुना, आणखी एक प्रकाराने स्थितप्रज्ञ मनुष्य ओळखता येतो. तो प्रकार ऐक. समुद्राच्या ठिकाणी जशी निरंतर परिपूर्णता असते, तशी अखंड प्रसन्नता या मनुष्याच्या ठिकाणी असते. जरी सरिता ओघ समस्त परिपूर्ण होऊनी मिळत, तरी अधिक नोहे इशत मर्यादा न संडी. जरी पावसाळ्यात समुद्रास अनेक नद्यांचे प्रवाह येऊन मिळाले, तरी तो किंचितही आपली मर्यादा उल्लंघन करत नाही. ना तरी ग्रीष्मकाळी सरिता शोषुनी जाती समजता, परी न्यून नव्हे पार्था समुद्र जैसा. किंवा अर्जुना, उन्हाळ्यात सर्व नद्यांचे पाणी आटले, तरी तो समुद्र ज्याप्रमाणे कमी होत नाही, त्याप्रमाणेच स्थितप्रज्ञ मनुष्याचे वर्तन असते. देखे वृद्धी सिद्धी तयापरी, आली गेली से न करी, तो विगुंतला असे अंतरी महासुखी. ज्या मनुष्याला वृद्धिसिद्धी आल्या किंवा गेल्या याचे भानही नसते, जो अंतःकरणाने महासुखात निमग्न असतो, ऐसा आत्मबोधे तोषला, जो परमानंदे पोखला, तोची स्थिर प्रज्ञ भला ओळखतो. याप्रमाणे आत्मबोधाने संतोष पावलेला आणि परमानंदात रत झालेला तोच खरा स्थितप्रज्ञ आहे असे समज. तो अहंकाराते दंडुनी, सकळ काम सांडोनी, विचारे विश्व होऊनी विश्वाची माझी. तो मीपणाचा नाश करून व सर्व विषयांचा त्याग करून जगताकार होऊन या जगात संचार करतो. ऐसे कृष्ण वाक्य ऐकिले, तेथ अर्जुने मनी म्हणितले, आता आमुचियाची काजा आले उपपत्ती इया. असे श्रीकृष्णाचे बोलणे ऐकल्यावर अर्जुन मनात म्हणाला की ही युक्ती आता आमच्या बरी पथ्यावर पडली. जे कर्मजात आघवे एथ निराकारिले देवे, तरी पारुषले म्या झुंजावे म्हणून या. जर सर्व कर्मांचा देवांनी निषेध केला आहे, तर मी युद्ध करावे असे देवांचे म्हणणे सहजच बाजूस राहते. ऐसा श्री अच्युताची या बोला, चित्ती धनुर्धरू उवाईला, आता प्रश्न करील भला आशंकोनिया. याप्रमाणे श्रीकृष्णाचे बोलणे ऐकून अर्जुन आपल्या मनात आनंदी झाला. आता तो शंका घेऊन श्रीकृष्णाला गहन प्रश्न करील, ते पुढे ऐका.